आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच भावनिक आणि म्हणजे अगदी जागतिक विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे आई आणि तिचं ते निस्वार्थ प्रेम. अगदी बरोबर. आणि आज आपल्याकडे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत. हो, आणि एका कुटुंबाची अतिशय वैयक्तिक श्रद्धांजली सुद्धा आहे. या सगळ्याचा उद्देश एकच आहे की मातृत्वाचं खरं महत्त्व आपण समजून घ्यावं. आणि विशेषतः 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता निधन पावलेल्या शांता मनोहर शार्दूल, ज्यांना सगळे प्रेमाने आजी म्हणायचे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे हा आपला उद्देश आहे. होय. आणि चर्चा पुढे नेण्यापूर्वी मला वाटतं आपण एका उदाहरणाचा विचार करूया. नक्कीच. म्हणजे कसं आहे ना, भर समुद्रात जर एखादं जहाज भयानक वादळात सापडलं तर त्याला बुडण्यापासून कोण वाचवतं? तर एक भक्कम नांगर. आई म्हणजे अगदी तसाच एक नांगर असते. हो ना. ती संपूर्ण कुटुंबाला सावरून धरते. पण इथे मानवी मानसशास्त्र थोडं वेगळ्या पद्धतीने काम करतं. म्हणजे कसं? म्हणजे जेव्हा नांगर आपलं काम चोख करत असतो ना, तेव्हा तो पाण्याखाली असतो, तो डोळ्यांना दिसत नाही. आईचे प्रेम इतकं सहज आणि निरंतर असतं की आपल्याला वाटतं ती कायम इथेच असणार आहे. हां, अगदी खरा मुद्दा आहे. म्हणजे आपण जिजाऊ किंवा साने गुरुजींच्या श्यामची आई अशा ऐतिहासिक मातांचे गोडवे गातो, त्यांना देव्हाऱ्यात बसवतो, पण स्वतःच्या घरातील आईचं मोठेपण पाहण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. नक्कीच. आणि हेच खूप खटकण्यासारखं आहे. आपण मोठे मोठे विचार करतो, पण आजच्या या धावपळीच्या जगात आईच्या साध्या आवडीनिवडी आपण विसरून जातो. खरंय. म्हणजे टीव्हीवर तिच्या आवडीचं एखादं चॅनेल लावणं असेल किंवा तिच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून देणं असेल, या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ का मिळत नाही? कारण आपण प्रेमाला नेहमी भव्य कृतींच्या तराजूत मोजायला शिकलो आहोत. पण मातृत्व ही कोणतीही भव्य घटना नाहीये. ती एक रोजची शांत कृती आहे. जेव्हा कुटुंबातील लोक तिची छोटीशी आवड जपतात, तेव्हा ते फक्त एक काम करत नसतात, तर ते तिला तुझं असणं आमच्यासाठी महत्वाचं आहे ही जाणीव करून देत असतात. हो, प्रेमाची पावती छोट्या कृतींतूनच मिळते आणि हीच रोजच्या कृतीतून मिळणारी मायेची जाणीव आपल्याला शांता आजींच्या उदाहरणातून अतिशय स्पष्ट दिसते. नक्कीच. त्यांच्या कुटुंबाने जी श्रद्धांजली वाहिली आहे, त्यात रक्ताच्या नात्यापलीकडचं मातृत्व पाहायला मिळतं. हो, आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांवर म्हणजेच किरण, सागर आणि अनुराधा, वंदना, शीतल, रुपाली या मुलींवर त्यांनी अपार प्रेम केलंच. पण यात एका गोष्टीने माझं सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. कोणती गोष्ट? ते म्हणजे जगन शार्दूल आणि शंकर शार्दूल यांनी दिलेलं विनम्र अभिवादन. हे दोघं शांता आजींचे मानसपुत्र. अरे वा. म्हणजे नात्याना शांता आजी या त्यांच्या काकू होत्या? हो, काकू होत्या, पण त्यांनी या दोघांना आईची उणीव कधीच भासू दिली नाही. हे खूप मोठं उदाहरण आहे. अगदी. यातून हेच दिसतं की मातृत्व हे फक्त जन्म देण्यापुरतं मर्यादित नाहीये. मातृत्व ही एक अवस्था आहे. बरोबर. कोणत्याही स्वार्थाविना एखाद्याला आधार देणं. होय. आणि शांताजींनी काकू असूनही आईची जी पोकळी भरून काढली, ते खऱ्या वात्सल्याचं सर्वोच्च आणि जिवंत उदाहरण आहे. पण मग जेव्हा असा निखळा आधार अचानक हरपतो ना, तेव्हा काय होतं? आपल्याकडे असलेल्या त्या माझे जीवन गाणे या कवितेवर आधारित व्हिडिओतील काही ओळी खूप अस्वस्थ करतात. हो, त्या ओळी खूपच हृदयस्पर्शी आहेत. तुझ्या विना आपण जगावयाचा सराव नाही आई, आणि विशेषतः त्यात तुळस वाळून जाणे किंवा माझा दगडी देवांशी बनाव नाही. या ओळींमागील वेदना मला थोडी समजून घ्यायची आहे. तुळस वाळणे हे फक्त एक रूपक आहे का? नाही, हे केवळ रूपक नाहीये, तर एका संपूर्ण परिसंस्थेचं कोसळणं आहे. अंगणातली तुळस कशी असते, ती रोजच्या रोज अगदी शांतपणे थोड्याशा पाण्यावर पोसली जाते. बरोबर. आई कुटुंबाला अगदी याच पद्धतीने न सांगता जपत असते. जेव्हा ती जाते तेव्हा ती अदृश्य काळजी घेणारी शक्तीच नाहीशी होते. त्यामुळे तुळस वाळणे हे घरचं संपूर्ण संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. आणि ते सराव नसणे म्हणजे काय? तर मानवी मेंदूने कधी आईशिवाय जगण्याच्या परिस्थितीचा विचारच केलेला नसतो. ती कायमस्वरूपी व्यवस्था अचानक कोलमडते. बापरे. आणि म्हणूनच घरातला जिवंत देव गेल्यावर त्या दगडी देवांवरचा विश्वासही उडून जातो. हे खूपच खोल आणि विदारक सत्य आहे. अगदी. आणि हेच शांताजींसारख्या मातांचं खरं यश असतं की त्या नसताना जगाचा रंगच फिका पडतो. त्यांच्या असण्यानेच घराला घरपण असतं. खरंच, आजच्या या चर्चेतून आपण हेच पाहिलं की आईचं प्रेम, तिचं महत्त्व आणि शांता आजींसारख्या मातृसमान व्यक्तींनी रक्तापलीकडे जाऊन दिलेल्या मायेची सावली
किती अमूल्य असते. होय. आणि जाता जाता आपण एका गोष्टीवर नक्कीच विचार करायला हवा. उपस्थित आहेत त्यांना त्या हयात असताना आपण असा कोणता आनंद देऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या पश्चात आपल्याला पश्चाताप होणार नाही. आजच त्यांच्यासाठी असा कोणता क्षण आपण निर्माण करू शकतो यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या सखोल चर्चेत.